शेठ थे, आज भी हैं और आगे भी रहेंगे। आज सुनील शेठ, आपके प्यार के खातिर एक समय मुझे लगा था स्टेशन से रिटर्न आ जाऊं क्या। अगर आपका और एक कॉल आता तो मैं रिटर्न आ जाता, विपुल से हुआ था। बहुत देखिए प्रेम हमेशा रहता है, कमेंटेटर के ऊपर लीजिए, खिलाड़ियों के ऊपर लीजिए, विपुल सर है। और टीम भी देखिए मैदान में उतर चुका है और सुनील शेठ भी देखिए अब आ चुके हैं। टीम के ओनर रोही गांव से देखिए हमारे विपुल सर अच्छे दोस्त और क्रिकेट की दुनिया में एक अच्छी पहचान, ऑर्डिनेटर के साथ कंधों पर कंधों मिलाकर से एक आयोजक की भूमिका, एक कमेंटेटर की भूमिका, सभी रोल को यहाँ पर अदा करते हुए चलते हैं। 3 ओवर का मैच है, मजा आएगा। 18 गेंद है, बारिश भला ही रुका है लेकिन ये मैच बड़ा है। धन्यवाद. आपण पूर्वार्धामध्ये बाबूशाह सरांचा आवाज ऐकत होता. तर आपण वळूयात महत्वाच्या मॅच कडे, जिथे सामना तेवढाच महत्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सतीशमती गावठाण संघाने पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग वाटायला आली ती सचिन स्मृती जासी संघाची. सलामीला आघाडीला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. एका बाजूला अक्षय पवारला तुम्ही आज ऐकून पाहताय, सावलीगावचा खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये साईश मात्रे देखील दाखल झाला आहे. सलामीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तेवढीच महत्वाची आज आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. वाघिलवाडाचा खेळाडू आज सतीशमती गावठाण संघामध्ये खेळताना आज आयकॉन पाहायला मिळतो. सुरेश पाटीलला तुम्ही पाहताय. सुरेश पाटील दाखल झाला. केडीएच वाघिलीवाडा संघातून खेळत असताना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी देखील केली. यंदा फलटणमध्ये जाऊन देखील त्याची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि यंदा पाहायला गेला तर केपीसी इनामपुरीची सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्या खेळाडूनं विक्रमी धावसंख्या बनवल्यात असा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर येताना देखील पाहायला मिळतो. सुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि सावळे गावाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शरीरच्या थोडंसं दूर देखील पाहायला मिळाला. एक्स्ट्रानं सुरुवात केली सुरेश पाटीलनं. सिंगल रन्स इथून येताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. यष्ट्यांच्या पाठीमागं तुम्ही गावठाणचा सितारा करण मडवीला पाहू शकता. महत्वाची मॅच आहे. थोडासा पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न, हॅमर करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. धावा मिळतील 4 आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलं अक्षय पवारनं. मिळालं गेल्या धावा 4. चौकारानं स्वागत केलंय. सध्या छोटे पवार मैदानाच्या आतमध्ये खेळतात. अक्षय पवारला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. नेहमी चांगली कामगिरी राहिली. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मागणी या खेळाडूला असते आणि तथा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी चांगली कामगिरी करणारा मैदानाच्या आतमध्ये सावळी गावचा सितारा अक्षय पवार गुड्डू तुम्हाला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या एका चेंडूवर 5 धावा आल्यात. सुरेश पाटील असो किंवा अक्षय पवार नेहमी एकत्र खेळताना पाहायला मिळत असतात. जेव्हा व्यावसायिक क्रिकेट ते एकत्र खेळतात, पण आज एकमेकाच्या विरुद्ध खेळताना आपण त्यांना पाहू शकता. यावेळचा बॉल, बॅटची कडा, महत्वाची विकेट, मागील चेंडूवर चौकार आणि या बॉलवर पलटवार. बॅटची कडा पाठीमागे यष्टिरक्षक करण मडवी होती दाखल आणि एक मोठा धक्का दिला. तो बॅटिंग करत असताना सचिन स्मृती जासी या संघाला. पहिला खेळाडू अक्षय पवार मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट मिळून दिली. सूरज पाटील याला आपण पाहताय. केडीएच बागिलवाडाचा खेळाडू आहे. यंदा पाहायला गेलं तर केपीसी इनामपुरीची ती स्पर्धा मानकुलीच्या विरुद्ध 101 धावांचा जो पाठलाग केला तिथे सर्वाधिक लांबलचक षटकार देखील सूरजनं त्या रात्रीमध्ये ठोकले होते आणि सर्वाधिक मोठं कॅश प्राइज त्या खेळाडूला त्या एका इनिंगसाठी मिळालं होतं. 1 लाखापेक्षा जास्त खरं तर कॅश प्राइज सूरज पाटीलला मिळालं होतं आणि हा खेळाडू आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला देखील मिळतोय. महत्वाचा घटक आहे सूरज पाटील देखील. बऱ्याच वेळा पाहायला गेलं तर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आज आयकॉन तो खेळताना पाहायला मिळाला. ओमकार जोशी टाकीगाव यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मैदानाच्या आतमध्ये छोटे पवार गेलेत, पण आता मोठे पवार येताना पाहायला मिळतात. किरण पवार तुम्ही पाहू शकता. केपी दाखल झाला. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना देखील पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल लावली अपील जरूर होताना पाहायला मिळाली. बेगानं जरूर टाकला सुरेश पाटीलला
आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली सुरेश पाटील. महत्वाचा खेळाडू आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी देखील करतोय. फार कमी धावांचं षटक पाहायला मिळणार का? पण समोर किरण पवार बऱ्याचशा स्पर्धा ज्याने गाजवल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट सूरज पाटीलने मिळवलाय. ही धाव धोक्याचीच बनली ती झाशी संघासाठी. किरण पवार या सामन्यामध्ये काहीच करू शकला नाहीये आणि महत्वाची विकेट. 2 आयकॉन मैदानाच्या बाहेर देखील पाठवली सूरज पाटीलनं. कमालीची आज सुरुवात राहिलीच तिश्मती गावठाण संघाची. महत्वाचा खेळाडू आहे सूरज पाटील आणि त्यानं महत्वाची आज विकेट देखील मिळवली. किरण पवारला मोठे फटके मारूच दिले नाहीयेत. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. आय कोऑर्डिनेशन कॉलिंग खराब होती आणि डायरेक्ट हिट यष्टांचा वेध घेतला आणि महत्वाची विकेट सूरज पाटीलने मिळवून दिला. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सूरजने पकडला आणि त्याच वेळी त्याच वेगाने चेंडू यष्ट्यांवर देखील फेकला आणि महत्वाची विकेट किरण पवारला बाद केलं. 5-2 विकेट परिस्थिती पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येताना पाहायला मिळणार आहेत. साईशच्या समोर यावेळचा बॉल चेंडूला पाठवून दिलाय. लांब लांब आणि लांब, तेवढाच लांब. मैदानाच्या बाहेर मिल्टी लाबा 6 आलाय. आणखीन एक षटकार. साईशच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या रेंज मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रेंजच करून टाकलाय. मिळाला गेल्या 10-6 अकूट टप्प्याचाच बोल होता. सूरजच्या लवकर टप्पा ओळखला आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. मिळाला गेल्या 10-6. आणखीन एक फटका, चांगलाच आकर्षक फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरील सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवर देखील चेंडूला पाठवलंय. सीमा पार, मिल्टी लावा आणखीन 6. हा बॉल बघा अकूट टप्प्याचाच होता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट केला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट पाहायला मिळाला आणि अगदी प्रेक्षक जिथे बसले त्यांच्याही आवाक्याच्या बाहेरच फेकून दिलाय. 6 धावा मिळाल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 17 पाहायला मिळाला. 2 आयकॉन बाद झालेत. पण साईश मात्र असा खेळाडू आहे नेहमीच जास्तही गाभातून खेळण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मिस्टर JPL तो राहिला. तथा फार लहान वयामध्ये ज्यांना रतनबुवा सारखी स्पर्धा देखील खेळला. तथा रायगड ठाणे सारख्या मॅचेस मध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि ते नवे तर ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील हे नाव तुम्हाला पाहायला मिळालं. मिस्टर JPL. साईशच्या बॅटमधून 2 बॉलला 2 षटकार येताना पाहायला मिळालेत. मंटी रसाल सध्या स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मंटीला तुम्ही स्ट्राईकला पाहू शकताय. करण मुडवीचा पहिलाच बॉल. नेहमीच करण बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात पण ग्रामीणचा जेव्हा संघ येत असतो तेव्हा करणला तुम्ही बॉलिंग देखील करताना पाहू शकता. पहिला बॉल थोडासा धीम्या गतीने टाकलाय. त्याचबरोबर चेंडूला आतमध्ये देखील वळवलंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना पाहायला मिळाला. दिग्गज आयकॉन खेळताना पाहायला मिळालेत. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अगदी असाच सामना पाहायला गेला तर ग्रामीणमध्ये देखील पाहायला मिळाला जिथे सचिन स्मृती झाशी संघ खेळला होता. सतीश स्मृती गावठाण संघ ग्रामीण खेळला होता. तिथे गावठाण संघ पराभूत झाला होता. कदाचित आज त्याची परतफेड करण्याची वेळ आली. यावेळचा बॉल अकूट टप्प्याचा आहे. बंटी रसाळच्या बॅट मधून मिड विकेटच्या पलीकडेच मिल्टी धावा 6. षटकार आलाय. षटकार पाहायला मिळाला. मागील 2 चेंडू निर्धावच खेळला होता पण आता बॅटच्या रडामध्ये आला आणि चेंडूला पाठवूनच दिलाय. सीमारेषा पलीकडे करण मडवीच्या विरोधात आलेला बंटी रसाळच्या बॅटमधून षटकार. 23 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. 9 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला. 9 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आज चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. पाऊस थांबलाय पण धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. लोअर फुल टॉस बॉल. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राहिलाय दूर. मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा आणखीन 4. बंटीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. फटके चांगलेच बनवल्या गेल्यात. पाऊस थांबलाय पण धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. षटकार चौकारांची भाषा बोलू लागली जासईकर आणि आज महत्वाचा दिवस देखील आहे जासईसाठी. मग क्रिकेटचा असू दे किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिवंगत तेवढी साहेबांच्या नावासाठी आज संघर्षाचा दिवस देखील पाहायला मिळतो. यावेळचा बॉल थोडासा पाठीच राहिलाय. एसटीकेच्या हातातून सुटलाय. लॉंग स्टॉप एरियामध्ये आकाश टकले पाहायला मिळालेत आणि इथून दुसरी धाव घेत असताना खेळाडूतील धावबाद. आणखीन एक खेळाडूला मैदान सोडावं लागणार आहे. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू बंटी रसाल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय.
महत्वाची मॅच आहे. जासी आणि गावठाण एक वेगळं नातं आहे क्रिकेटचं असो किंवा मैत्रीचं. नेहमी एक वेगळं अतूट नातं पाहायला मिळालं. 28 धावा दापडल्या लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू तन्मय ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. तन्मयला तर आपण पाहू शकता. शेवटचा बॉल आणखी बाकी आहे. या षटकामध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला, पण विकेट देखील मिळवल्यात करण मडवीनं. यावेळचा बॉल शेवटच्या बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. व्ही शेपमध्ये अगोदर शतक पडलेत आणि त्यामुळं थोडंसं चेंडू पकडण्यापासून दूर पाहायला मिळतात. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्यात येते. 2 षटकांचा इथे एक धाव शॉट आहे, त्यामुळे फक्त एकच धाव मिळणार आहे. 1 रन शॉट आहे, त्यामुळे मागील चेंडूवर एकच धाव मिळाली जाईल. 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्यात. चला कंटोली संघाच्या संघनायकाला आपण अनाऊन्स करूयात. ही इनिंग जशी संपेल तसं आपण लगेच नाणेफेकीचा कॉल देखील करणार आहात. दादरपाडचे इथे संघनायक उपस्थित आहेत. ही इनिंग संपेल तसं वैभव पाटील आपण कॉमबॉक्सशी संपर्क साधा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा दापडल्या लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये दिग्गज आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळतात. ग्रामीणचे खेळाडू देखील खेळलेत. आज दिग्गज आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी देखील दाखल झाले होते. केतन म्हात्रेला आपण पाहिलं, विकीला आपण पाहिलं, त्यांचा संघ जरूर पराभूत झाला. पण अजून अमित नाईक बाकी आहे. सूरज पाटीलला आपण खेळण्याचं बाकी आहे, तो खेळायचं बाकी आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आकाश टकले इतर पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज आहेत आणि आज चांगली गोलंदाजी आकाश टकले यांना करावी लागणार आहे. समोर साईश मात्र तुम्ही पाहताय. यावेळचा बॉल अगदी पायावरच आदळला. कदाचित लेग बॅच LBW स्वरूपात जर एखादा बाद असता तर कदाचित ही विकेट आकाशच्या खात्यामध्ये मिळाली असती. अगदी परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, खोलामध्ये टाकला होता. त्याचबरोबर डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. 2 बॉलला 2 षटकार साईशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा तुम्ही खेळताय. कुठे कुठे पाणी देखील साठले, कुठे कुठे चिखल देखील होताना पाहायला मिळाला आहे. हिरवगार हे मैदान आहे. राधे मैदान चिरल्यावर चालू असलेली मैत्री चषकाची आपण ही नामांकित स्पर्धा पाहायला मिळते. जिथे बाईक देखील आहेत, सायकल देखील आहेत. 29 धावा दापडल्या लागले गेल्यात. अकूट टप्प्याचा बॉल पाठीमागच्या दिशेनं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 6. आला आणखीन एक षटकार. अकूट टप्प्याचाच बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. शॉर्टम लेनचा बॉल अगदी बॅटच्या राडामध्ये आला. बॅटचा फ्लो ओपन केला आणि पाठीमागच्या दिशेनंच चेंडूला पाठवलाय. साईशच्या बॅटमधून आलेला हा 3रा षटकार पाहायला मिळतोय. धावपडला धाबा लागले गेले त्या 35 धाबा 35 रन्स 35 धाबा येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये अनेक सारी आज आयकॉन एक आगळा वेगळा आनंद आहे. मैत्री चषकाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा चिरल्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळाली. करण मडवी आणि चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर करण्यात आलं. त्याचं विशेष आपण कौतुक करूयात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागील 2 बॉलमध्ये 6 धाबा देखील खर्ची केल्यात. आकाश टकले गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. समोर साईश मात्र दाखल झालेत. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. मिड विकेट एरियामध्ये चेंडू खेळून काढला. शेतक्षक तिथे तन्मय थळी वेगाने येतात. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चांगलं खरं तर बॅकअप दिले सूरज पाटीलनं. या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. 37 धावा दापडल्या लागल्या गेल्या. 37 रन्स धावपडल्यावर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची ही मॅच आहे. चांगली सुरुवात करून दिली ती साईश मात्रेनं. 5 बॉल तो खेळलाय. 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. महत्वाचा खेळाडू आहे, जासेचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून धावा होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ एरियामध्ये अमित नाईक पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. थोडासा चुकीचा पाहायला मिळाला अमितचा. त्यामुळं जिथून 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आकाश हेच सांगतात की बॉलिंग एंडला जर थ्रो आला असता तर कदाचित एखादी विकेट देखील मिळाली असती. 1 धाव देखील वाचली असती. पण थ्रो थोडासा वेगानं साथ होता. 29 धावा दापडल्या लागले गेल्यात. शेवटचे आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपडला धाबा लागले गेल्या. 39 धाबा. साईश खेळतात 22 वर. 6 बॉल आणि 22 धाबा. अकूट टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवून दिलाय. आणखीन एक लांब आणि लांबच लांब षटकार. साईशच्या बॅटमधून लांब लचकच फटके येताना पाहायला मिळाले. षटकार येतानाच पाहायला मिळालेत. आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रमच करतो हे सांगणारी फलंदाजी साईशने केलाय. मात्र नाही कोणाला भीती आणि तशीच बॅटिंग मात्रेने केलंय. 7 बॉलमध्ये 28 बनवल्यात. संघाला नेऊन ठेवले 45 घरात.
प्राऊड ऑफ जासी या नावानं ओळखलं जातं या खेळाडूला आणि आज जासेकरांचा अभिमानच मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. 45 धावा पडला लागले गेल्यात. आणखीन एक बॉल अकूट टप्प्याचा आणि त्याला पाठवून दिले सरळ सीमारेषा पलीकडे. 50चा पल्ला ओलांडलाय सचिन स्मृती जासे संघाला नेऊन ठेवलंय ते तब्बल 51च्या घरात. शेवटचा बॉल आणि त्याला अक्षरशः फेकून दिलंय. रेल्वे कॉलनी या परिसरामध्ये मिळाल्यात गेल्या धाबा 6. शेवटच्या बॉलवर षटकार. 51 धाबा बनल्यात आणि आता 52 धाबांचा पाठलाग करावा लागेल सतीश स्मृती गावठाण या टीमला. 18 बॉल आणि 52 धाबा. अठरा बॉल आणि 52ची गरज. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार चंदू शेट्टी सरांचा. आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. चला बॅटर कृपया मैदानात दाखल व्हा. मैत्री चषकातील महत्वाची मॅच आहे. जेवढी कमी षटकं तेवढी जास्त मजा क्रिकेटच्या खेळातील. तेच आपण पाहतोय. 18 बॉलमध्ये 52 करायचे आहेत म्हणजे 18 पैकी 8 बाहेर मारायचे आहेत. पाहूया. हे सोपं सुद्धा नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करण मडवी दाखल होत आहेत. गावठाणचं नाव त्यांनीही केलं. गावदेवी गावठाण टीमच्या माध्यमातून देखील आणि आपल्या खेळाच्या जोरावर. आणि त्याच्यानंतर छोटंसं माझ्या मते सर्वात छोटं गाव असेल एकटघर उरण तालुक्यातील. त्या गावाला भारतभर प्रसिद्धी ज्या खेळाडूने दिली आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर अमित नाईक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि पावसाळी क्रिकेट हे त्यांचं आवडतं क्रिकेट आहे. कारण गेल्या वर्षी बांद्रा कोलगेटच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून 2 व्हीलर देखील मिळवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये यावर्षी 4 व्हीलर सुद्धा आहे. पाहूया. नुकतीच गेल्या आठवड्यात परेलच्या स्पर्धेत देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतलाय. परंतु गोलंदाज देखील काही कमी नाही आहेत. किरण पवार स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे आणि त्यासाठी करण मडवी आणि अमित नाईक या दोघांची भूमिका अगदी महत्त्वाची असणार आहे. मजा येणार आहे कारण एक बॉल तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे. चिरल्याचं मैदान म्हटलं तर पावसाळी क्रिकेटची उरण पनवेलची पंढरीच म्हणावं लागेल. कारण जेवढ्या स्पर्धा या ग्राउंडवर होत असतील पावसाळ्यामध्ये मला वाटत नाही कुठे होत असतील. कारण माझ्या मते महिन्यातून 2-3 स्पर्धा तर होतच असतील आणि जेवढे संघ इकडे येत असतील तेवढे क्वचितच कुठे येत असतील. असं हे मैदान 12ही महिने क्रिकेट इकडे पाहायला मजा येते. पावसाळ्यातलं क्रिकेट असेल तर जास्त मजा येते. किरण पवार भारतीय टेनिस क्रिकेटमधील वलयांकित नाव तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. छोट्याशा गावातील खेळाडू मेहनतीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठ्यातल्या मोठ्या स्पर्धा खेळू शकतो. ISPL गाजू शकतो. अमित नाईक यांनी ते दाखवलंय. तेच बॅटिंगसाठी येत आहेत. एकाने अगदी दिल्लीच्या धमाका आणि एकाने पुण्याच्या डिंगडॉंग या दोन्ही महत्त्वाच्या टीमसाठी खेळणारे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे ही लढत खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि एक बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. मैत्री चषकातील महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला टीम पाहायला मिळते सतीश स्पोर्ट्स गावठाण तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते सचिन स्मृती जासई यांच्यातील ही मॅच. पहिला बॉल फटका फसलाय. फुलटॉसवर फसले. अक्षय तिकडे चाललेत आणि मोठी विकेट घेतली पहिल्याच बॉलवर. किरणला यश मिळतंय कारण हा फुलटॉस होता. त्याला दिशा नाही देता आली. चला टॉस साठी यायचंय. कंठवली चला टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हायचंय. आलेत कंठवलीकर.
दादरपाडा विरुद्ध कंठवली. चला कंठवलीचे कॅप्टन आले. दादरपाडा चला टॉस आपण करतोय. यानंतर होणारी मॅच. परंतु सूरज पाटील इन फॉर्म बॅटर आहेत आणि जे मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करताना पाहायला मिळाले. फलंदाजीसाठी आलेत. करण जोडीला आहेत. एका बाजूला करण आहे, एका बाजूला किरण आहे आणि आता मैदानात सूरज आलेले आहेत. ओंकार जोशी यांच्या शुभ हस्ते क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, युवा उद्योजक, त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार आहे. दादरपाडा विरुद्ध कंठवली असा हा टॉस होईल. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे खरी, परंतु सूरजकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्क करण्याचा प्रयत्न इकडे केलाय. 1 रन मिळेल. क्षेत्ररक्षक थोडस धीम्या गतीने येत आहे, तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. कंठवली टॉस जिंकला, निर्णय कळवायचा आहे. दोन धावा धाव फलकावर. 52चा पाठलाग करायचा म्हणजे 16 बॉलमध्ये 50 पाहिजेत. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. ही मॅच जबरदस्त होईल कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. हा बॉल थोडासा लांब आपटलाय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. काही चौकार काही षटकार जर आले तर गावठाण सुद्धा मॅच मध्ये असणार आहे. जासईने देखील एक चांगली धावसंख्या बनवली आहे. म्हणजे साईश ज्या पद्धतीने बॅटिंग केली, आघाडीचे म्हणजे दोन्ही आयकॉन लवकर बाद झाल्यानंतर साईशने सूत्रे आपल्या हातात घेतली आणि खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. पुल केलाय. वा वा वा, जबरदस्त बॉल पाठवलाय कंटेनरवर. युवराज पाटील अलिबागचे ख्यातनाम उद्योजक आणि त्याचबरोबरने एक युवा क्रिकेट प्रेमी आणि युवी स्पोर्ट्सचे मालक युवराज पाटील खास अलिबागवरून या ठिकाणी आलेले आहेत. युवराजजी आपलं स्वागत. त्याचबरोबर एक व्यवस्थापक आणि क्रिकेट प्रेमी साई पाटील हे देखील दोघांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि विनंती असणार आहे आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. युवराज भाऊ या, आपलं स्वागत असणार आहे आणि साई भाऊ आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. षटकार आलाय. धावसंख्या 9 वर गेली आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. खराब बॉल टाकलाय, त्याचा घेतलाय समाचार आणि पंचांनी नो बॉल देखील घोषित केलेला आहे. म्हणजे या 5 धावा इकडे मिळणार आहेत. धावसंख्या 14 वर गेलेली आहे. याचाच उल्लेख आम्ही करत होतो. 1 रन 1 बॉल अगदी महत्वाचा आहे. गती परिवर्तन करायला गेले, तो गेला फुल टॉस, त्याला पाठवलं सीमारेषा पार. चौदा धावा धाव फलकावर. वाह, यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत परंतु फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. धावसंख्या 18 वर. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय गावठाण टीमचा आणि त्याच्यासाठी पाहायला मिळत आहे सूरज. परंतु कमबॅक जासईला देखील करावं लागणार आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मॅच चांगली होणार आहे. 18 धावा धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. हळूहळू मॅच मधील रंगत वाढते. हा थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला. समोर ढकलला जातोय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 52 करायच्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 19 झालेले आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी आणि 33 धावांची आवश्यकता आहे. आणि आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत करण मडवी. आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. करण मडवी या खेळाडूला सुद्धा रन करायचं माहिती आहे आणि त्यांनी मारलाय षटकार. 52 करायच्यात. पहिल्याच ओव्हरला गावठाणच्या 25 झालेल्या आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल जासईला, कारण हा खेळ असा आहे एक चांगली ओव्हर सुद्धा तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि ते करावं लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे 6 बॉलमध्ये 25 झालेत. 12 बॉलमध्ये 27 करायचे आहेत.
25 धावा धावफलकावर. संयम मात्रे बॉलिंगसाठी येत आहेत. काही चांगले बॉल त्यांना टाकावे लागतील. पहिला बॉल वेगात, त्याला दिशा दिली आहे सूरजने पाठीमागे, अगदी वेगात बॉल सीमा रेषा पार, 4 चौकार. काय जबरदस्त बॅटिंग गावठाणवाले का सध्या करतायत, चांगली कामगिरी करतायत. सूरज त्यासाठी जरी लवकर बाद झाले असतील अमित नाईक, परंतु मॅचची सूत्रे स्वतः हातात घेतली आहेत. करण त्यांची साथ देत आहेत, परंतु डॉट बॉलची आवश्यकता आहे अजूनही. 11 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये. खराब, चुकीला माफी नाही. बॉल गेलाय अटल सेतूवर, षटकार. षटकार मारलाय, अशा प्रकारचे चेंडू टाकून चालणार नाही. चुकीचा बॉल पाहिला मिळाला तिकडे. फ्री हिट देखील असेल, नो बॉल होता. आणखीन एक, हा सुद्धा खूप लांबवर गेलाय. सूरज पाटील वाघिवली वाड्याचा स्टार आज मात्र चिरल्याच्या ग्राउंडवर धुमाकूळ घालताना पाहिला मिळत आहेत. इन फॉर्म खेळाडू आहेत, जबरदस्त फॉर्मात आहे आणि पुल त्यांचा पाहण्यासारखा असतो. षटकार मारलाय, लांब लचक मारलाय सूरज. हा थोडासा पुढे केला होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झाला, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि जोपर्यंत फिल्डर येणार तोपर्यंत 2 रन कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. आता रन करायचे तर किती करायचे, 52 करायचे होते 3 ओव्हरला. 9 बॉल झालेत, 9 बॉल बाकी आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल मध्ये आता फक्त 8च करायचे. समोर समोर मारलाय, लांब लचक मारलाय, खूप जबरदस्त स्ट्रोक. कदाचित सूरजला कोणी सांगितलं तर नव्हतं ना मॅच 2च ओव्हरची आहे म्हणून, कारण 8 बॉल मध्ये 2च रन करायचे. सूरजजी मात्रे सर, विनंती असेल, साईचे पिताश्री या ठिकाणी जासईवरून उपस्थित झालेले आहेत, तर विनंती असेल बाबा आपण या ठिकाणी यायचंय. याही वेळेला बिग हिट. तसंच झालं इकडे. सूरजला कदाचित माहिती दिली होती की काय कोणी 2च ओव्हरची मॅच आहे, 52ची मॅच होती आणि 7 बॉल ठेवून जिंकली सुद्धा 3 ओव्हरची मॅच आणि सूरजने घातलाय धुमाकूळ. त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनाच जाईल. सूरज पाटील या, आम्ही तुमची मॅन ऑफ द मॅच साठी वाट पाहत आहोत. अकरा बॉल मध्ये नाबाद 47 धावांची खेळी केली आहे. अमित नाईक बाद झाल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, आता धावसंख्येचा एवढ्या मोठ्या पाठलाग होणार का, परंतु सूरज पाटील